हाय हॅलो सगळ्यांना, मी प्रांजली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज रेडी दिसत आहे, तर याचं कारण हे आहे की माझ्या इरूचा बर्थडे आहे. तर बघा थोडंफार घरच्या घरीच आम्ही सेलिब्रेट करत आहोत. तर दाखवते तुम्हाला. इरू ही आहे इरू. आणि रिऊ कुठे गेली? हे इकडे आहे रिऊ. बर्थडे कोणाचा आहे ग रिऊ? इरूचा आहे. व्हिडिओ काढता का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर इरू, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. बर्थडे पाहिजे. तू भी कापा. बापरे किती अरे डॉल हे झाली. डॉलचं काहीच नाही दिलं झालं. आता काय झाली आणि सकाळची वाजले आहे 11:30. तर मी आज सकाळीच उठले होते लवकर, कारण इरूचे पप्पा सकाळीच 8लाच ड्युटीवर गेले आज. कारण त्यांचा आज नाही सोमवारपासून ऑडिट आहे. तर मग त्याची तयारी त्यांची चालू आहे, तिकडे काम चालू आहे. तर मग सकाळपासून असाच दिवस गेला, काही काम नव्हतं काही नव्हतं. तर मग बघा माझ्या इरूला जेवण दिलं आणि ती आता खेळत आहे. बघा इरू ही आहे इरूचं बघा इकडे तिकडे काय चालू आहे. तर बघा आता इकडे मी हा सांबार वगैरे साफ करून घेते, टमाटर कट करून घेते आणि हा पातीचा कांदा आहे ते पण बरोबर कट करून घेते साफ करून. तर मग ते थोडीफार सफाई करते. आणि त्याचबरोबर ही इरू बघा, इरू इकडे राहत नाही आहे माझी, काहीतरी बघत राहते आणि मला काहीच काम करू देत नाही ती. तर असंच तिला पाहत थोडं काम करावं लागते. आणि तसं तर मी तिचे पप्पा जायच्या आधीच जास्त काम करून घेत असते, सर्व माझं आवरून घेत असते. थोडंफार राहिलं तर मग मी ते झोपल्यानंतर करून घेते, पण जास्तीत जास्त काम मग मी ते सकाळीच करून घेत असते. खेळत राहते ती. हे बघा सँडविच करण्यासाठी मी हिरवी चटणी करणार आहे. तर 2 मिरच्या आणि सांबार, मीठ आणि लिंबूचा रस घेतलेला आहे. तर हे ग्राइंड करून घेते. तर चला मग आता कच्चा चिवडा करूया. कच्चा चिवडा करण्यासाठी मी इथे सर्व घेतलेलं आहे. तर हे आहे आपले मोठे मुरमुरे आहे गव्हाचे. तर ह्या गव्हाच्या मुरमुऱ्यात आपण टाकूया हा पातीचा कांदा आणि टमाटर. मला खूप सारे आवडतात कच्च्या चिवड्यामध्ये, तर मी खूप टमाटर टाकून घेतला आहे. मोठा एक टमाटर टाकून घेतलेला आहे. तसा तर पातीचा कांदाही खूप छान लागतो. आणि याच्यामध्ये टाकूया आता थोडी चटणी टाकते. तुम्हाला जसं तिखट आहे तसं तुम्ही टाका. तर मला तर असंच आवडते. आणि टाकलेलं आहे थोडं मीठ टाकत आहे. थोडी हळद टाकते आणि अगदी थोडा मसाला टाकते, कारण त्याला टेस्ट येण्यासाठी.
आणि हा शेंगदाणे पण राहिलेले आहे थोडे, तर शेंगदाणे पण टाकून घेते. मसाला टाकल्याने थोडीच चव येते. आणि हा आहे सांबार. सांबार पण भरपूर टाका, छान टेस्ट येते. आणि मी शेंगदाणे पण टाकते. तर हे शेंगदाणे आहे, तर हे शेंगदाणे पण टाकून घेते आणि याला छान मिक्स करते. आणि थोडं लिंबू पण टाकते. वाव, बघा यम्मी. तर चला मग याला मिक्स करून घेते. हो, याच्यामध्ये थोडं तेल पण ॲड करते. कच्चा चिवडा आहे इरू हा. तू खाते का? तसं तर ही मुलगी बघा तिखट काही खातच नाही. चला तर मग याला मिक्स करते. तर बघा हा आपला कच्चा चिवडा तयार झालेला आहे. तर कच्चा चिवडा तर तयार झालेला आहे आणि आता एक सँडविच बनवते. तर चला मग माझ्यासोबत बघा. तर हे छोटेच ब्रेड आणलेले आहे मी. सँडविच ब्रेड नाही आणले कारण तो खूप मोठं पॉकेट होता आणि तेवढं संपणार नाही. तसं हे चहासोबत खाण्यासाठी आणलं होतं मला. तर मग आता आहे सगळं सामान, तर मग बनवून घेते. तर दाखवते तुम्हाला. माझ्यासोबत या तुम्ही पण खायला सँडविच. तर हे बटर आहे, अमूलचं बटर आहे थोडं माझ्याकडे. तर हे बटर लावून घेते थोडं याला. आणि बटर लावल्याच्या नंतर हे टमाटर आणि हे काकडी आणि हे पुन्हा एक प्लेट ठेवते आणि याला हिरवी चटणी लावते थोडी. आता आपण केली होती ते. आता ज्याला जसं आवडते तसं सगळेजण करून खात असतात. मला असं आवडते तर मी असं खाते करून. ही थोडी हिरवी चटणी आणि याच्यावर थोडं टमाटर केचप टाकते. ते गेलं. मला वाटत असेल मी एकटी आहे, चांगली मजा करतेस. तर बघा रोज काही टाईम मिळत नाही असं करण्यासाठी वगैरे, कारण सकाळी सकाळी स्वयंपाक असते. मिलिंदला ड्युटीवर जायचं असते, तर मग सकाळी सकाळी पूर्ण कामातच निघून जातो माझा स्वयंपाक आणि इरूला सांभाळण्यात वगैरे. आणि हे असं तर तो खातच नाही. तर मग एक आणि त्याच्यासोबत केलं तरी पण हे असं मलाच खावं लागतं कधी कधीच तरी. इरू पाणी खेळत आहे आणि कधीतरी मलाच खावं लागते. तर मग आपण ॲड केलेलं आहे. हे बघा, हे टमाटर केचप लावलं आणि मला असं वाटते यावर आपण एक चीजची स्लाइस टाकूया याच्यावर. तर हे एक चीजची स्लाइस टाकून घेते मी याच्यावर. हे आपण टमाटर, कांदा, बटर आणि हे याच्यावर चीजची स्लाइस ठेवते. आणि हे हिरवी चटणी आणि सांबार आणि अजून याच्यावर एक टमाटर, एक काकडी आणि हे अजून असं ठेवते. आणि झालं माझं सँडविच तयार. तर असा साधा सिंपल जसं मला आवडते तसं मी केलेलं आहे. तर या मग तुम्ही पण सँडविच खायला. तर खाऊन पण दाखवते मग. मला खूप भूक लागलेली आहे. आता वाजले आहे 12. तर हे एक सँडविच आणि हा बनवलेला कच्चा चिवडा. तर या तुम्ही पण खायला.
यम्मी. मला तर असंच आवडते, मी असंच करून खाते. आणि कच्च्या चिवड्याची पण टेस्ट सांगते कशी झाली तर. खूप छान. ॲक्च्युली आम्ही आलेलो आहोत आमच्या नवीन घरामध्ये. इथे येऊन झालेले आहे 6-7 महिने, तरी पण मी व्हिडिओ नाही काढलेला आहे. तर तुम्हाला माझं घर पण दाखवते नवीन. इरू खेळत आहे तर तिला पाहायला लागते मला. तर या मग मी हे खाऊन घेते आणि बोलते नंतर तुमच्यासोबत.